समृद्धीची बिकट वाट. निवेदिका मेघा देशमुख चौहान. मैं एक उम्र के बाद आज खुद को समझा हूँ. अगर रुकूं तो किनारा हूँ, चलूं तो दरिया हूँ. माणूस किनारा आणि प्रवाह दोन्ही असतो. आयुष्याला वेग असतो तेव्हा तुम्ही प्रवाहात असता. मग एक काळ येतो जेव्हा किनाऱ्यावर येऊन बसावं वाटतं. प्रवाहात असूनही प्रवाहापासून अलिप्त व्हावं वाटतं. आपण इथवर कसे आलो हा विचार येतो. मानसशास्त्रात नॉर्मॅलिटी अर्थात सामान्य स्थिती म्हणजे काय याचं विवेचन आहे. आपल्या मनात भावभावनांची, विचारांची सतत आंदोलनं होत असतात. त्यांचा एक वर्णपट असतो. त्यात जो संतुलन राखतो तो नॉर्मल, शहाणा माणूस. कवी ग्रेस यांच्या ओळी आहेत. देवाच्याही गावाला वेताळाचा पार, घुबडाच्या डोळ्यालाही कारुण्याची धार. माणूस गुणावगुणांचा समुच्चय. तो पूर्ण श्वेत, पूर्ण कृष्ण कधीच नसतो. चांगल्या वाईटाची सरमिसळ असते. कधी आततायी, कधी मत्तकामी, कधी संयमी, संशयात्मक, विरागी असा माणूस सुखदुःखाच्या वर्णपटात लहरत असतो. माणूस समाजप्राणी आहे. समस्या एकट्याच्या नसतात, त्या सापेक्ष असतात. अर्ध्याहून अधिक दुश्चिंता लोक काय म्हणतील या विचारापोटी आलेल्या असतात. माणूस आणि परिसराच्या संघर्षातून त्या निर्माण होतात. मनोविकारांचा आणि सभ्यतेचा प्रारंभ एकत्रच झाला. फ्राईडचं एक विधान आहे. ज्या क्षणी एका माणसाने दुसऱ्याला दगड फेकून मारण्याऐवजी मनात शिव्या मोजल्या त्या क्षणी मनोविकार निर्माण झाले. जेव्हा आत एक आणि बाहेर एक असं दाखवण्याची सक्ती झाली तेव्हा मनाचे प्रगट आणि अप्रकट असे तुकडे पडले. या अप्रकट मनाचा परीघ वाढत गेला. कारण लपवण्यासारखं खूप काही वाढत गेलं. कला गूढ झाल्या. साहित्य म्हणजे तरी काय? मानवी परस्पर संघर्षाचे चित्रण. मग ती कथा कादंबरी असो, नाटक असो की सिनेमा. जशी समाजात स्थित्यंतर होत गेली तसे मानसिक समस्यांचे रूप बदलू लागले. त्याचे परिणाम स्त्री, पुरुष, ज्येष्ठ, वृद्ध अशा सगळ्याच घटकांवर होऊ लागले. मुलांवर अधिक. कुटुंबे आधी विस्तारित, नंतर एकत्रित, मग केंद्रीय आणि आता एक पालखी होऊ लागली. एकत्रित कुटुंबातील मुलं अधिक बहिर्मुखी, आनंदी, शेअरिंगचे कडू मिळालेली. तर केंद्रीय कुटुंबातील मुलं अंतर्मुखी, विचारी, स्वतंत्र वृत्तीची असं एक पावशतकीय निरीक्षण. समाजातील वाढत्या आर्थिक सुबत्तेचाही मनोविकारांच्या वाढत्या आलेखाशी संबंध महत्त्वाचा. संपन्न समाजात कला वाढीला लागते तशी कुसर देखील स्वार्थ, असूया, स्पर्धा या मानसिक ताण घेऊन येतात. आणि नव्या युगाचे तर हे परवलीचे शब्द. मुलांच्या आयुष्यात दोन शब्द कधीही येऊ नयेत, स्पर्धा आणि परीक्षा. आणि या शब्दांवर सारी शिक्षण व्यवस्था आधारलेली. राजस्थानातील कोटा येथे वर्षाकाठी सरासरी 25 मुले आत्महत्या करतात. हे सारे प्रगतीच्या धडपडीचे बळी. याला कारण नव्या युगातील हेलिकॉप्टर पालक. हेलिकॉप्टर
जसं सतत डोक्याभोवती चक्रा मारतं, तसे केंद्रीय कुटुंबातील पालक मुलांच्या आयुष्याभोवती चक्र धरू लागले. आपला समज असा की धावपळीच्या या युगात पालकांना मुलांसाठी वेळ मिळत नाही. पूर्वीच्या पिढीत तो खूप होता. विशेषतः स्त्रिया नोकरी करीत नसल्याने त्यांचे मुलांकडे अधिक लक्ष असायचे अशी धारणा. मात्र तज्ज्ञांनी केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले आहे की 1960च्या दशकात जगण्याच्या धडपडीत पालकांना मुलांसाठी फार मोजका वेळ असे. अनेकांना तर आपली मुलं कितव्या वर्गात आहेत हे देखील माहिती नसे. माझ्या पालकांनी एकदाही शाळेत पाऊल टाकल्याचं मला आठवत नाही. 2004मध्ये झालेल्या पाहणीत असं आढळलं की तुलनेने आजचे पालक आपल्या व्यग्र दिनचर्येतून उरलेला वेळ मुलांसाठीच राखून ठेवतात. याचा एक अर्थ उघड आहे. या पिढीच्या मुलांचं स्वातंत्र्य पालकांनी संपुष्टात आणलं आहे. मुलांनी कुठली वाट धरावी याचा आराखडा तयार असतोच, मात्र त्या वाटेवर त्यांना कष्टाचा यत्किंचितही सामना करावा लागू नये यावर भर असतो. अशी मुले दुःखाच्या पहिल्या हलक्या वावटळीने कोलमडून पडतात. स्पर्धेच्या या युगात जीवनातली मूल्य कशी बदलत चालली आहेत याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांनी आजवरच्या प्रत्येक दशकात टीव्हीवर लहान मुलांसाठी प्रसारित झालेल्या कार्यक्रमांचे विश्लेषण करून त्यात शिकवण्यात आलेल्या मूल्यांचं वर्गीकरण केलं. त्या पाहणीत काय आढळलं तर एकेकाळी सामाजिक जाणीव, बंधुभाव, परोपकार ही मूल्य आघाडीवर होती. मात्र 2007 येता येता प्रसिद्धी मिळवणं, समाजात महत्त्वाचं स्थान प्राप्त करणं, लोकप्रियता, स्वप्रतिमा ही मूल्य आघाडीवर आली आणि परंपरा, अध्यात्म, बंधुभाव हे एकदम शेवटाला गेले. पालकत्वामुळे पाव शतकात घडलेला अजून एक वाईट बदल म्हणजे नव्या पिढीला कुठल्याही प्रकारची वेदना जाऊच द्या, टीकाही सहन करण्याची सहनशीलता राहिली नाही. वेदना ही शारीरिक प्रतिकूलता तर टीकाही मानसिक. त्या दोहोंचा सामना केल्याशिवाय व्यक्तिमत्व कणखर होणार कसं? मात्र हेलिकॉप्टर पालक हे समजून घ्यायला तयार नसल्याने कुठल्याही स्वरूपाचा अपमान सहन न होणारी, थोड्याही टीकेने हतोत्साहित होणारी, केवळ नापास झाल्यानं जीव देणारी पिढी तयार झाली. आपल्या मुलांच्या पदरी दुःख यावं असं कोणाला वाटेल? गेल्या पिढीलाही वाटलं नव्हतं. मात्र त्यासाठीच त्यांना रोजच्या जगण्यातले कष्ट अनुभवी दिले, कष्टाची जाणीव दिली, वेदना सहन करण्याची क्षमता दिली. त्या पिढीसमोर वेदनेचा सामना करीत जगण्याचं आव्हान होतं. या पिढीपुढे अतिसमृद्धीने आलेला नीरस सुखासीनतेचं आव्हान आहे. अमर्याद वेदना ही जशी मारक, तसं अमर्याद सुखही. संतुलन हा निसर्गाचा मूलमंत्र. वेदना आमच्या जीवनातील सुख हिरावतं हे खरं, मात्र सुखाचा अतिरेक जीवनातील अर्थपूर्णता घालून बसतो. अपरिहार्य दुःखाचा समंजस स्वीकार हाच अर्थपूर्ण सुखाचा आणि अंतिम समाधानाचा मार्ग. धन्यवाद.